आज कुंभार पिंपळगावसह जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदची हाक देण्यात आली होती आणि या हाकेला प्रतिसाद देत जे जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव हे बंद करण्यात आलेले आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर ही संपूर्ण मार्केट या ठिकाणचं बंद करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत, आपण त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत। दादा मला सांगा, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता खालवलेली आहे, काय सांगाल? तब्येत तर आपण पाहिले असतील, काल व्हिडिओ पाहिले असतील, सकाळी व्हिडिओ पाहिले असेल, त्यांच्या नाकातून रक्त येते आता। आणि आत्ताची अशी बातमी आहे की दादांनी भगवानगडावरले जे काही महाराजांचे शिष्य त्यांचे जे गुरु असतील त्यांच्या म्हणण्यास किंवा समाज जे असला आपला मराठा समाज यांच्या म्हणण्याखातर उपचार घेण्यास आज सुरुवात केली आहे। त्यामुळे त्यांनी एक सलाईन घेतलेली आहे, तर आता थोडं बरं वाटते। पण तब्येत दादा काही उपोषण तर सोडणार नाही आणि तब्येत काय म्हणावं तशी ठीक नाही आहे आणि आज 5वा दिवस जवळपास ते उपस्थित आहेत। काय नेमके एकंदरीत आता भावना आहेत तुमच्या? आता आमच्या भावना तर एवढ्या आता म्हणजे तीव्र झालेल्या आहेत की शासन आम्हाला असं समजायचं की शासनाला मराठ्यांची गरजच नाही पहिली गोष्ट। कारण मराठा समाज जवळपास 45-40% असतानाही शासन जर या एवढ्या मोठ्या समाजाला कसल्याच प्रकारे गिनत नसेल, समाजाची कसल्याच प्रकारे जर करत नसेल, तर मराठा समाज बी जवळपास त्यांना गिनणार नाही शासनाला। शासनाने समाजाची दखल घ्यावी। समाज एवढ्या तीव्र भावनेने एवढ्या सगळ्या गोष्टीने पुन्हा एकत्र येतोय, भांडतोय शांततेत। 6 महिने झाले कसल्याही प्रकारचं काही नाही। मुंबईत जवळपास आम्ही करोडोच्या संख्येने गेलो, दादाच्या म्हणण्यावर, शासनाच्या म्हणण्यावर, मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यावर आम्ही त्याच पद्धतीनं शांततेत वापस आलो। एक मुंगीही मेली नाही, एवढे मोठे मराठी मुंबईत वाशीत असून नवी मुंबईत, आणि मुख्यमंत्र्याच्या शब्दाला मान देऊन वापस आलो। आणि तुम्ही जर आता असे ढवळाढवळ करत असाल, अधिवेशन पुढे नेत असताल, तर नक्कीच समाज तुम्हाला बी वाट लावल्याशिवाय समाज गपची बसणार नाही। कारण तुम्हाला जर आमचीच काळजी नाही तर आम्हाला बी तुमची काळजी नाहीच असंच समजावं लागणार आम्हाला। तुम्हाला हा शेवटचा चान्स आहे, या 10-15 दिवसात 10 दिवसात काय करायचं तर करून घ्या, अधिवेशन करा, काय करायचं तर करा, अध्यादेश काढा, अंमलबजावणी करा। आणि मराठा समाजाचा जो काय प्रश्न चालू आहे आणि महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची एकदाच त्याला पूर्ण विराम लावा। एक तर तुमच्यासाठी चांगलं आहे, ते समाजासाठी चांगलं आहे आणि तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे जे कोणी शासन असतील। आणि याच्यात एकच असं आहे, विरोधी पक्षनेताही स्ट्रॉंग नाही, विरोधी पक्षनेताही समाजाची भूमिका घेत नाही, कोणी आमदारही घ्यायला तयार नाहीत। नक्कीच समाज यांची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही। काय वाटतं दादा, या समाजाची कुठेतरी दिशाभूल होती, काय वाटतं तुम्हाला? मनोज दादानं तब्येतीची काळजी घ्यावं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन उपचार घेत राहावं, पुढे चालत राहील, त्याला काय वाटतं दादा, मराठा समाजाला कुठेतरी हे जे सरकार आहे कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम करते, काय वाटतं तुम्हाला? दिशाभूल तर नक्कीच चालली बा, पण कारण कसं आहे, थोडं शासनानं बी थोडी दखल घ्यावी। म्हणून दादाची तब्येत बरीचशी खालावत चाललेली, या तब्येतीची दखल घेऊन मराठा समाजाची पण दखल शासनानं घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय देऊन सर्व मनोदाची प्रकृतीसुद्धा शासनानं थोडी करावी। बरं दादा, काय वाटतंय, मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून काही रक्तस्राव झाला होता, त्याबद्दल काय सांगाल? काय वाटतं नेमकं ते? शासनाने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे, कारण की मनोज दादाची तब्येत आता दिवसेंदिवस खालवत आहेत। 5वा दिवस आज 5व्या दिवसानंतर तब्येत आती खालायची चान्सेस आहेत। त्याच्यामुळं त्यांना लवकरात लवकर शासनाने निर्णय जर घेतला तर मनोज दादा ट्रीटमेंट घ्यायला तयार आहेत, नाही तर मग मराठा समाजाच्या भावना फार तीव्र होतील आणि शासनाला फार कठीण जाईल त्यावर। बरं मला सांगा, रक्तस्राव होतोय, काय नेमकीचे कारण आहेत? ॲक्च्युअल आता रक्तस्राव होतं म्हणल्यानंतर कसं असतं, कधी कधी एखाद्याच्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर काही सांगू शकत नाही, कारण की 5 दिवस झाले ते फास्टिंगमध्ये आहेत ना, काहीच घेत नाहीत, त्यांना सलाईन नाही, पाणी नाही आणि जेवणसुद्धा नाही आहे ॲक्च्युअल। त्याच्यामुळे एखाद्याशी त्यांचे जे ट्रीटमेंट म्हणजे ॲक्च्युअल त्यांना BP तपासू देत नाहीत, ब्लड शुगर नाही, काय सांगता येतं, रक्त नाकातून ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर होऊ शकतं किंवा काहीतरी सिरियस कारण बी असू शकतं। त्याच्यामुळं त्यांनी शासनाने लवकरात काळजी घेणं गरजेचं आहे, नाही तर उद्या कसं असतं, काही जर प्रॉब्लेम जर झाला तर समाजाचा उद्रेक इतका वाढेल आणि त्यांनी प्रॉब्लेम तयार होत नाही सगळीकडं, असं आहे ना। हे संवैधानिक आरक्षण आहे, जाती गटावर जो गट जे आरक्षणापासून वंचित आहे, जो पिछडा आहे, ज्यांची आर्थिक उन्नती, शैक्षणिक उन्नती कमी आहे, ज्या समाजाला काही काळ गरज वाटत नव्हती, आज त्या समाजाची अत्यंत गरज आहे।